वर्षी पावसाने शेती धुवून निघाली, उत्पादन बुडालं म्हणून ही मागणी जोर धरते आहे, अशातला प्रकार नाहीये. गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या व्यवस्थेकडून, राजकीय व्यवस्थेकडून, मग ते सरकार कुठलंही असो, शेतकऱ्यांचं सातत्यानं शोषण होत आहे आणि शेतकऱ्यांसाठी ज्या काही उपाययोजना जाहीर केल्या जातात, योजना जाहीर केल्या जातात, तर त्या कुठेतरी म्हणजे रोग हाल्याला आणि इंजेक्शन पाखालीला अशातला तो प्रकार आहे आणि ह्या उपाययोजना सातत्यानं कुचकामी ठरत आहेत. सुरुवातीला ज्यावेळेस शेतकऱ्यांचं उत्पादन वाढत होतं, म्हणजे दुष्काळी परिस्थितीच्या नंतर उत्पादन वाढत होतं, म्हणजे विदर्भ हा कापूस उत्पादक पट्टा म्हणून, बेल्ट म्हणून एक नावारूपाला आला, समोर आला आणि अशा स्थितीमध्ये विदर्भात कापसाचं उत्पादन हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना सरकारच्या डोळ्यात ते खुपायला लागलं आणि मग ते खुपत असताना सरकारने हा कापूस शेतकऱ्याची परिस्थिती सुधारेल म्हणून त्या काळच्या सरकारनं एकाधिकारशाही आणली, की म्हणजे तुमचा दिवसा शेतात पिकवलेला, वागवलेला कापूस हा दिवसा गाडीत भरलेला तुम्हाला खुल्या बाजारामध्ये किंवा परराज्यामध्ये नेऊन विकता येत नव्हता. अकोला भागामध्ये आंध्राच्या सीमेवर जात असताना अनेक वेळा असे ट्रक, गाड्या पकडल्या जायच्या. याच्या तुम्ही बातम्या वाचल्या असतील किंवा तुम्हाला त्या गोष्टी स्मरत असतील. त्याही वेळेत बरीच आंदोलनं झाली, जेल भरोसारखी आंदोलनं झाली. त्याच्यानंतर सातत्यानं हा प्रश्न उजागर होतो आहे. शेतीची आणि शेतकऱ्यांची दुरावस्था समोर येते आहे. 2000 सालाच्या सुरुवातीला दैनिक देशोन्नतीच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पहिल्यांदा 2002-4 मध्ये उजागर झाला आणि मग एक प्रकारे प्रकाश पोहरे जे किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर त्यांनी पूर्ण संपादकीय विभागांना त्यांच्या आदेश देऊन टाकले, की देशोन्नती त्यांच्या मालकीचा पेपर आहे, तर त्यांना आदेश दिले की शेतकरी आत्महत्या ही मग कुठल्याही कारणाने घडत असेल तर त्याची बातमी ही पहिल्या पानावर हेडलाईन लीडची बातमी बनली पाहिजे, असे आदेश दिल्याच्या नंतर मग बाकीचे वर्तमानपत्र सुद्धा त्याचं अनुकरण करू लागले आणि मग पुढे चालून 2007-8 मध्ये जवळपास 72,000 कोटीची कर्जमाफी झाली. ती केंद्र सरकारने केली होती. त्यावेळेस शरद पवार हे कृषी मंत्री होते देशाचे आणि मग त्या कर्जमाफीचं श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे आले. मात्र बऱ्याच घटकांपर्यंत त्याच्यातही अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ त्याचा मिळाला नाही किंवा तो लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. मग याच्या जटिल किचकट ज्या प्रक्रिया असतात त्या प्रक्रियेतून वारंवार शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना जावं लागतं. जसं आता लाडक्या बहिणीचं उदाहरण आहे, केवायसी करा, केवायसी करा, खातं अपडेट करा, हे करा, ते करा, ह्या गोष्टीची काही गरज नसते. परंतु ते सरकारला कुठेतरी सुखासुखी द्यायचे आणि तुमचं आमचं शोषण करायचं असते. तुम्हाला आम्हाला कुठेतरी गुलाम परिस्थितीमध्ये जे काही आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही महायुतीचं सरकार आहे, तर या महायुतीच्या सरकारने 7/12 कोरा 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 असा मंत्र जाप केला होता. लाडक्या बहिणींना बिनबोभाटपणे 1500 रुपये त्यांच्या खात्याला जमा केले आणि वरतून आता त्याला वेगवेगळे निकष लावून यांचं अनुदान टप्प्याटप्प्याने बंद केलं जात आहे. वास्तविक ह्या बहिणींनी कुठेही मागणी केली नव्हती. मात्र याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होती, की एवढ्या मोठ्या संख्येने 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांचे जर अर्ज येत असतील आणि ते पात्र ठरत असतील, तर आपण एकीकडे खूप मोठा डांगोरा पिटत असताना 1500 रुपयासाठी म्हणजे 50 रुपये रोजासाठी की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती किती खालावलेली आहे याचं गंभीर वास्तव तुमच्या आमच्या नजरेसमोर येतं. दुसरीकडे शेतकऱ्यांची जी काही स्थिती आहे, परिस्थिती आहे, तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर एकूण जी कर्जाची रक्कम आहे तर ती 2,63,000 जवळपास 203 कोटी च्या आसपास आहे आणि ही रक्कम 31 डिसेंबर 2024 पर्यंतची ही आकडेवारी आहे. ही जर आकडेवारी 2019 मधली जर आपण बघितली तर याच्याबद्दल टाइम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाइम्स यांनी जे काही लेख आहे त्या लेखाचा संदर्भ देऊन आम्ही तुम्हाला सांगतो आहोत की 1,40,40,413 कोटी रुपयांपेक्षा जास्त जवळपास ही रक्कम आता दुप्पट झालेली होती. म्हणजे 2019 मध्ये जवळपास 1.5 लाख कोटीच्या आसपास ही कर्जाची रक्कम होती. आता ती दुप्पट झालेली आहे. सरकारनं शेतकऱ्यांना 50,000 रुपये द्यायचं किंवा जी काही पीक कर्ज प्रक्रिया आहे तर ती सुद्धा बऱ्याचदा किचकट बनलेली असते. म्हणजे सगळी कागदपत्र असूनही बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात आणि नवीन कर्ज माफीची मागणी याच माध्यमातून वाढते आहे. तर सरकारनेच तसं आश्वासन दिलं होतं आणि मग सरकार एक प्रकारे तुमचा आमचा विश्वासघात करत आहे. सरकारनं मग कुठल्याही परिस्थितीत बाकी मग उद्योग व्यवसायांना जी काही सबसिडी दिली जात असेल किंवा इतर कारणासाठी जी काही सबसिडी दिली जात असेल तर तिच्यावर कपात केली पाहिजे. फार तर सरकारची स्थिती फारशी चांगली नसेल तर सरकारने आर्थिक आणीबाणी घोषित करावं. जे काही तुमचा सरकारचा जो काही नोकर वर्ग आहे तर त्यांना मूळ वेतनावर आणावं. याच्यात सरकार नोकरांना यातून राग येईल, परंतु ते सुद्धा कुठेतरी शेतकरी कुटुंबातून येतात आणि ते सुद्धा शेतकऱ्याचीच मुलं आहेत आणि मग अशा स्थितीत सरकार जर स्वतःची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही हे जर सांगत असेल किंवा वारंवार सिद्ध करत असेल तर सरकारने तशी गोष्ट केली पाहिजे की आपली आर्थिक आणीबाणी घोषित केली पाहिजे.
सध्या आता शेतकऱ्यांना या कर्जमाफीची नितांत गरज आहे. कारण यावर्षी जो पावसाळा आहे, तर या पावसाळ्यानं शेती अक्षरशः धुवून काढलेली आहे. निरमा पावडर टाकल्याप्रमाणे शेतीमध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाही आणि आता पुढचं रब्बीचा हंगाम किंवा उन्हाळी हंगाम सुद्धा व्यवस्थित येईल किंवा नाही याची सुद्धा खात्री देता येणार नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना जी काय आहे ती तात्काळ प्रभावाने कर्जमाफी जाहीर केली पाहिजे. यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी, सामाजिक संघटनांनी, जे काही राजकीय पक्ष असतील, जे सत्तेच्या विरोधात असतील किंवा विरोधीच्या दालनात बसले असतील, त्यांनी सुद्धा आता रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि प्रचंड ताकदीनं सरकारला याबाबत जाब विचारला पाहिजे. पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभं झालं पाहिजे आणि सरकारकडून ही कर्जमाफी पदरात पाडून घेतली पाहिजे आणि कुठलेही निकष किंवा हे न ठेवता सरसकट ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. सरकारकडून ज्या काही सध्या योजना राबवल्या जातात, तर त्या योजनामध्ये जे काही शेतकरी आत्महत्या सातत्याने वाढत आहेत, तर सरासरी दिवसभरात 20 ते 25 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. ही सरकारचीच आकडेवारी आहे. ज्या सरकारकडून मानसिक आरोग्यासाठी ग्रामीण भागामध्ये जे काही समर्पित किंवा समुपदेशन केंद्र उभारली जात आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ही समुपदेशन केंद्रे चालवली जात आहेत, तर ही याचा प्रत्यक्ष काहीच फायदा नाही. ही फक्त रिकामी ही पैशाची नासाडी आहे. टेलिमानस हेल्पलाईन सारख्या काउन्सिलिंग सर्व्हिसेस असतील किंवा कन्सल्टिंग सर्व्हिस असतील, जे काही ऑनलाईन पोर्टल असतील, हे सगळे कुचकामी आहेत. लाडक्या बहिणीच्या काळामध्ये अजितदादांनी घोषणा करून एक त्यांचं व्हॉट्सअपचं चॅटबोट सुरू केलं होतं, कुठलं तरी हेल्पलाईन सुरू केली होती. तर त्यांच्याकडून दावे केले होते की एवढ्या बहिणींना आम्ही हे दिलं ते दिलं, पण हे सगळे दावे खोटे असतात, पोकळ असतात. सरकारकडून वेगवेगळे दावे केले जातात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसासाठी 20 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना वितरित केलेला आहे. मात्र तो किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आणि त्याच्यासाठी काय व्रत वैकल्य करावे लागतात हे वेगळं सांगायची गरज नाही. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि तात्काळ प्रभावाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली पाहिजे आणि या संदर्भात कुठलं आंदोलन उभं करता येईल याबाबत तुमच्याकडे काही सूचना असतील, फीडबॅक असतील, कॉमेंट्स असतील, त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय श्री